नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. म्हणजेच आजच्या 3 फेब्रुवारीच्या भागात आपण बघणार आहोत. आपण पाहिलं की नागराजला अटक झालेली असते आणि त्याला बरोबर महिपतच्या समोरच्या सेलमध्ये ठेवलेलं असतं. दोघेही आमने सामने असतात. इकडे आपण बघतो तर काय, दुसऱ्याच दिवशी रविराज कामाला गेलेला असतो. म्हणजे सगळ्या जुन्या ॲक्सिडेंटच्या फाईल्स वगैरे बघत असतो, चेक करत असतो. आणि अर्जुन त्याला जेव्हा विचारतो की तू काय करतोयस, तेव्हा तेव्हा कुठे म्हणजे रविराज त्याला सांगतो की आता कुठे माझ्याकडून सगळे डॉट्स जुळत आहे, आता कुठे मला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय, आता कुठे मला क्लिक होतंय की नागराज माझ्या समोर असूनच तो मला फसवत राहिला, तो माझ्या पाठीत खंजर खूपच राहिला. आणि मी एवढा प्रख्यात वकील असून सुद्धा मला एवढंही लक्षात आलं नाही की माझा स्वतःच्या भावाने माझा घात केलाय. मग वकील असून माझा फायदा काय रे? मी अख्ख्या गावाला शिक्षा करतो आणि माझ्या भावानेच माझा घात केला. तेव्हा अर्जुन आता त्याला समजावतो. तो म्हणतो की सिनियर, तू अजिबात काळजी करू नको, आपण नागराज काकाला पकडू. इनफॅक्ट पकडला तर गेलेलाच आहे ना तो. आपण आज त्याची कोर्टात सादरीकरण आहे, म्हणजे आज हिअरिंग आहे त्याची कोर्टामध्ये. आज आपण चार्जशीट सबमिट केलेलीच आहे त्याची, आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे आपण बघणारच आहोत ना. तू बाकीचं सगळं माझ्यावर सोडून दे. तर दुसरीकडे नागराज महिपत आमने सामने असतात. महिपतला नागराजवर खूप हसायला येत असतं. काय रे नाग्या, काय म्हणावं रे तुला? तुझी बायकोच तुझी शत्रू निघाली. अरे एरवी तर खूप बोलायचा तू, माझी बायको माझ्या शब्दाबाहेर नाही, शब्दाबाहेर नाही. करून गेली ना तुझीच बायको तुझा घात. बायको साधी सांभाळता आली नाही रे नाग्या तुला. चालला होता मला किडनॅप करायला, बायकोनेच वेड्यात काढून जेलमध्ये पाठवला होता तुला. असं म्हणत महिपत खूप जोराजोरात हसत असतो आणि नागराजला खूप राग येत असतो याचा. कधी इथून बाहेर निघतोय आणि या महिपतचा गळा धरतोय असं झालेलं असतं त्याला. आणि नागराजला काहीही करून बेल मिळवायची असते आणि बाहेर त्याचा फक्त एकच माणूस असतो, ती म्हणजे प्रिया. आता नागराज संधी साधून प्रियाला फोन करतो. तो सरळ हवालदारकडून फोन घेतो आणि प्रियाला फोन करतो. आता प्रिया फोन उचलते आणि बोलते की काय, कशाला फोन केलाय, आणि तुम्ही तर जेलमध्ये होते ना, मला तिथून कशाला फोन करताय? नागराज म्हणतो, ए प्रिया, नीट बोलायचं माझ्याशी. तुला कळलेलं आहे ना मी जेलमध्ये आलेलो आहे, मग व्यवस्थित बोल ना माझ्याशी जरा. अगं त्या सुमनला बिंडोक समजलं. ती सुमनच तोंड कशी पाडायला निघाली मला माहीत नव्हतं की ती कधी माझ्या गळ्यामध्ये दोर टाकेल. अर्जुन आणि सायली बरोबर उलटले आहेत माझ्यावर. हे बघ, मला दुसरं काही माहिती नाही. आत्ताच्या आत्ता मला तू भेटायला ये आणि तू माझी बेल करणार आहेस. तू ये आणि माझी बेल करून टाक. आता प्रिया म्हणते, काय, कसं शक्य आहे? मी बेल वगैरे काही करणार नाही, माझ्या ह्याने काही होणार नाही ते. अहो सगळ्यांना संशय जाईल माझ्यावर. तेव्हा नागराज म्हणतो की तू बेल करते की मी अर्जुन सायलीला तुझं सगळं सत्य सांगू? जास्त माझा लायक का गं तुला पण? तेव्हा प्रिया म्हणते, हां ठीक आहे येते मी भेटायला उद्या आणि बघते बेलची प्रोसिजर काय येते. मला भीती वाटते, तुम्हाला कळतंय का काका? आणि हो, मला सारखं सारखं फोन कॉल करू नका, कारण इथे ना घरामध्ये माझंही प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स चाललेले आहेत. ही सायलीने माझं जगणं मुश्किल केलेलं आहे. तो अश्विन माझ्या विश्वासात राहिलेला नाही आहे. उगाच माझ्याऐवजी त्याने कधी फोन उचलला ना तर मी तोंड कशी पडेल. त्याच्यामुळे प्लीज मला सारखं सारखं कॉल करू नका. सगळ्यांचा डोळा एक तर माझ्यावर. असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते. पुढे आपण बघतो तर काय, रात्रीची वेळ असते. प्रिया आता बुरखा घालून नागराजला भेटायला येत असते. लपून छपून ती नागराजला भेटायला आलेली असते. ती म्हणते, बोलाव, काय काम आहे, पटपट सांगा. तेव्हा नागराज म्हणतात, दुसरं काय काम असणार आहे? माझी बेल कधी करवणार आहेस तू? पटकन सांग मला. आजच्या आज माझी बेल झाली पाहिजे. आता या जेलमध्ये मला राहवत नाही आहे, मला जड जात आहे, मला माझ्या घरी जायचं आहे. काहीतरी कर आणि मला इकडून सोडव. नाहीतर जेवायला, म्हणजे माहिती आहे, खायला प्यायला काही ठीक आहे ना, झोपायची व्यवस्था आहे. रात्रभर मला झोप नाही येते, मच्छर चावतात. एक क्षणही थांबणं मला इथे जड झालं आता. आणि प्रिया आता हात झटकते तिथूनच आणि म्हणते, नाही नाही, मला जमणार नाही, मी की तुमची बेल करू शकणार नाही. कारण मी जर तुमच्या बेलचे पेपर तयार केले तर अर्जुनला लगेच माझ्यावरती संशय येईल, कारण त्या बेल पेपरवरती माझं नाव येईल आणि मी अजिबात रिस्क घेणार नाही कुठली. तुम्ही दोघं तर सापडलेलेच आहात, आता मला नाही अटकायचं आहे बाबा, तुमच्या जोडीला यायचं नाही आहे तिथे. म्हणून मला त्या सगळ्या तोडायची काहीच गरज नाही आहे. मी तुमची बेल करू शकत नाही. तुम्ही दोघं तुमच्या कर्माने जेलमध्ये अडकलाय आणि आता मला या सगळ्यात ओढू नका. आता बरोबर हे दृश्य इन्स्पेक्टर सावंत बघत असतात. इन्स्पेक्टर सावंत ओळखतात तिला, की ती प्रियाचं सांगितलेलं असतं की त्यांच्याकडे लक्ष ठेवा, त्यांना कोण भेटायला येतं वगैरे. आणि सावंत तेच करत असतात. आपल्याला काही ना काही लगेच म्हणजे नक्कीच हाती लागेल म्हणून. आणि त्यांच्या हातीबरोबर लागलेलं असतं. आता ते फोन करतात आणि बोलतात की अर्जुन, जिथे कुठे असशील ना पटकन ये, कारण एक बुरखावाली बाई नागराजला भेटायला आलेली. 100% काहीतरी झोलच आहे, हां, काहीतरी लिंक आहे यांची, असं इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात फोनवर. अर्जुन ही गोष्ट आता सायलीला सांगतो आणि रविराजसुद्धा तिथेच असतो. रविराजला सुद्धा आता अर्जुन सांगतो सगळं. आणि आता तिघही ते जेलमध्ये जायला निघतात, म्हणजे पोलीस स्टेशनला जायला निघतात. आणि ते निघाल्यानंतर तिथे पोहोचतो आणि आता अर्जुन मागून जाऊन बरोबर प्रियाला पकडतो. प्रिया तिथून पळून जाण्याच्या नादात असते,
पण अर्जुन तिला तेवढ्यात पकडतो. सायलीसुद्धा आता पकडते आणि तिचा चेहरा बघण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा तो नकाब बाजूला करते आणि तो बुरखा फाडल्यानंतरून आतली बाई प्रिया आहे हे बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन जोरातच ओरडतो, तन्वी तू तू इथे का आलेली आहेस ग? रविराज पण बोलतो, तन्वी तू इथे काय करतेय? तू नागराजला भेटायला का आली आहेस? आणि आता मात्र तन्वीची अवस्था म्हणजे प्रियाची अवस्था फार वाईट झालेली असते. तरीसुद्धा ती डोकं चालवते आणि म्हणते की येते मी. नागराज काकाला भेटायला आले होते, त्याला जाब विचारायला आली होती मी इथे. त्याने किती त्रास दिला सुमन काकीला आणि त्याने किती मोठा घात केला आहे बाबा आपल्याला वेगळं केलं. सो तेच मी त्यांना ओरडायला आलेले होते इथे. आता सावंत म्हणतो, तुम्ही ओरडत होता असं अजिबात नव्हतं वाटलं. प्लीज तुम्ही नाटक नका करू, खरं खरं सांगा. आता सायली म्हणते, प्रिया पण तू साधे कपडे घालून येऊच शकत होती, बुरखा वगैरे घालायची काय गरज होती? यावर प्रिया आता अडखळत असते. ते सायलीचा प्रश्न अगदी योग्य आहे, पण कसं आहे नाही ते कोणी मला बघितलं असतं आणि कोणाला जर गैरसमज झाला असतं तर मी काय केलं असतं? ऑब्व्हियसली स्वाभाविक गैरसमज होणारच होता ना. मी ते नागराज काकाला भेटायला आले हे जर तुम्हाला कोणाला कळालं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं? नागराज काकांना साथ देते, आता उगाच गैरसमज वाढतील, बाबांना त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. मला आणखीन त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणून अगं मी हा सगळा प्लॅन रचला. आता अर्जुन, सायली तुम्ही दोघंही नागराज काकांना चांगली कठोरमधली कठोर शिक्षा द्या. ते जेलमधून बाहेर नको निघाले पाहिजे अशी शिक्षा त्यांना द्या असं म्हणत आता नागराज आणि महिपतबद्दल ती वाईट साईड बोलू लागते. आणि आता इथे नाग्याचा इगो हर्ट झालेला असतो. नागराज बरोबर बोलत असतो की ही प्रिया तर फारच आगाऊ निघाली. नाही म्हणजे आम्ही इथे दोघांनी जेलमध्ये सडायचं आणि हिने काय करायचं, बाहेर मजा मारायची. या प्रियाला तर आता धडा शिकवायलाच पाहिजे. आणि माझ्यावरती गेम करते का? आता हिचा गेम कसा करतो ते बघाच. नागराज आता रविराजला बोलतो की दादा मला अजून एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे तुझ्याकडे, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की मी हिला तन्वी का बरं म्हणतोय? ही तन्वी नाहीच आहे मुळात, ही प्रिया आहे प्रिया. खरं तर हा आमचा डाव होता की तन्वी जेवढी दिसते ना तेवढी साधी नाही आहे. जेव्हा साक्षी प्रकरणाची केस सुरू होती ना तेव्हाच या प्रियाला तन्वी म्हणून पेरलं होतं. जे लागेल ते पुरावे सगळे मी आणि महिपतने एकत्र केलेले होते आणि तुला पटवून दिलं होतं की हीच तन्वी आहे. आणि आत्ता मात्र हे सगळं ऐकून तिघांना खूप मोठा शॉक बसलेला असतो, सायली, अर्जुन आणि रविराजला. रविराज म्हणतो, नागराज अरे काय बोलतोयस तू हे? आणि मी तुझा विश्वास का करू? का ठेवू मी तुझ्यावर विश्वास? पहिला मुद्दा, ज्याने एवढा मोठा खेळ खेळलेला आहे आता तोच माझ्या तन्वीपासून मला परत तोडायला निघालायस. पण ठीक आहे ना, असंही मला काही गमपस्तावा नाही आहे त्या गोष्टीचा की ही माझी मुलगी आहे आणि ही माझ्यापासून दुरावून जाईल. आता लगेच प्रिया म्हणते, बाबा तुम्ही यांच्यावर भरोसा का ठेवताय? तुम्ही प्लीज यांच्यावर विश्वास ठेवू नका, खोटं बोलतायत ते. म्हणजे नागराज काका जेलमध्ये गेलाय ना म्हणून मला अडकव बघतोय. आता लगेच नागराज म्हणतो, दादा अरे मला खोटं बोलून काय मिळणार आहे आता? आजवर मी केलेली सगळी कारस्थानं तर उघडी झालेलीच आहे, मग सगळेच खरं खोटं होऊन जाऊ दे ना. आता ही जी तन्वी ना ती खरी तन्वी नाही आहे, मला फक्त एवढं माहिती आहे. आता सगळे म्हणतात, नागराज अरे तू काय बोलतोयस? ही जर खरी तन्वी नाही आहे तर खरी तन्वी कोण आहे? तेवढ्यात महिपत म्हणतो की सायली खरी तन्वी आहे. सगळ्यांना पुरता धक्का बसलेला असतो. सगळेच आता सायलीकडे बघू लागतात. अर्जुन, रविराज दोघेही एकटक सायलीकडे बघत असतात. तेव्हा नागराज म्हणतो, हो दादा ही सायलीच खरी तन्वी आहे. आणि ही प्रिया कसली? ही तर फक्त बबली लोखंडे. आज दोघांनी मिळून जितके काहीचे गुन्हे केलेले आहेत ना आम्ही, तेव्हा सगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रियाने साथ दिली आम्हाला. आम्ही सुमनला किडनॅप करून ठेवलेलं होतं तेव्हासुद्धा ही माझ्या मदतीला आलेली होती. सुमनला एका खुर्चीला बांधण्यात वगैरे हिनेच आम्हाला मदत केली. आजवर हिने माझ्याबरोबर मिळून खूप पाप केलेले आहेत. या प्रियाला सोडू नकोस दादा तू. जशी आम्हाला शिक्षा दिली आहेस ना तशीच हिलासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. हिला सूट देऊ नकोस, मोकळीक देऊ नकोस. आणि आता प्रियाच्या आपांचा पाढा नागराज या तिघांसमोर वाचून दाखवतो. आता हे सगळं ऐकून रविराजचे डोळे पूर्ण भरून येतात आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणजे रविराजसाठी एवढा मोठा हार्टब्रेक पचवणं खूप कठीण असतं. म्हणजे आधी भावाने असं केलं, आता पुढच्या पोरीने जसं केलं, म्हणजे तिला तो समजून ती दुसरीच निघाली. पण दुसरीकडे त्याला आनंद पण असतो की सायली त्याची मुलगी आहे. कारण त्याला आधीपासूनच वाटत आलेलं असतं की सायली त्याची मुलगी असावी किंवा असती तर किती बरं झालं असतं. तो आता सायलीला मिठी मारतो आणि सायली जोरात ओरडते, बाबा. तेव्हा रविराजसुद्धा म्हणतो, माझी तन्वी. ते दोघंही आता एकमेकांना मिठी मारतात. आता रविराजसुद्धा ओरडतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत या प्रियाला सुद्धा या जेलमध्ये टाका आणि यांना अशी अद्दल घडवा ना की पुन्हा कधी असं करणार नाही. असं म्हणत आता किल्लेदार स्वतः रवानगी प्रियाची जेलमध्ये करतात आणि अशा प्रकारे प्रिया जेरबंद होते. तर मंडळी, हा होता आजचा भाग. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.